आम्ही केली होती नाश्त्यासाठी इडली. इडली खाणे हे लहान मुलांसाठी खूप फायदेशीर आहे. पचायलाही सोपी आहे. प्रथम मी सांबारसाठी डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये घेतली. यामध्येच मी 2 लहान वांगी, थोडासा काळा भोपळा आणि 1 टोमॅटो ॲड केला. शेंगा मी आता टाकत नाही कारण कुकरची शिटी होऊन शेंगा जास्त शिजतात. त्यामध्ये मी ॲड केलं मीठ, हळद आणि थोडंसं तेल. आता हे कुकरमध्ये टाकून मी 3 शिट्या काढून घेतल्या. आमच्या घरी इडली हा सर्वांच्या आवडीचा नाश्ता. म्हणजे एरवी हॉटेलमध्ये 2 इडली खाल्ली की इनफ होतं. पण जेव्हा घरी इडली करतो तेव्हा मिनिमम 8 इडली तरी खाल्ल्याच जातात. पण काय गंमत आहे बघा. आदल्या दिवशी तयारी करून ठेवायची, सकाळपासून सर्व बनवायला घ्यायचं, घासायला भांडी भरपूर पडतात ती वेगळी गोष्ट. पण खायला मात्र 10 मिनिटं पण पुरेशी असतात. आणि घरात कुणीतरी असा प्रत्येक घरात एक व्यक्ती असतो जो ऐन नाश्त्याला बसल्यावर विचारतो, डोसे नाही केले? तुमच्या घरी पण आहे का असं कोणी? बरं, आता सांबार होईपर्यंत मी पटकन इडली करून घेतल्या आणि एका बाजूला चटणी केली. तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगू का? शनिवारी रात्री मिक्सरचा आवाज आला की समजून जायचं शेजाऱ्यांच्या घरी उद्या इडली आहे. पण महत्त्वाची गोष्ट आहे की इडलीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर्स हे खूप असतात. तुम्ही मुलांच्या आवडीनुसार त्यात भाज्या, चीज वगैरे घालून त्याला अजून हेल्दी पण बनवू शकता. माझ्या यूट्यूब पेजला मी खास इडलीच्या वेगवेगळ्या रेसिपी ॲड केल्या. दोजींला काय सांबार होईपर्यंत धीर नव्हता. त्यामुळे तिने चटणीसोबतच 4 इडल्या खाल्ल्या. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी?